हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 22 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये लय भारी ट्विस्ट आलाय। आपण आता पाहिलं होतं की अर्णव हा ईश्वरीला सॉरी म्हणतोय, सॉरी म्हणण्यासाठी तिला सरप्राइजेस देतोय, गिफ्ट देतोय। पण ईश्वरीची अशी अपेक्षा होती की अर्णवने स्वतःहून स्वतःच्या तोंडाने समोरासमोर तिला सॉरी म्हणावं, पण अर्णव तर द ग्रेट ASR आहे, त्याला सॉरी बोलण्याची सवय नाहीये। पण आयुष्यात पहिल्यांदाच अर्णव ईश्वरीला सॉरी बोलला, स्वतःच्या तोंडाने सॉरी बोलला। त्यामुळे ईश्वरीने सुद्धा त्याला माफ केलं आणि त्यानंतर मात्र घरात मोठा धिंगाणा झाला, कारण लावण्या घरी आली। अर्णव तिच्यावर खूप ओरडला, तू काल जे काही केलं त्यानंतर पुन्हा या घरात यायचं नाही, आत्ताच्या आता निघ इथून, असं म्हणून त्याने लावण्याला हकलून लावलं। पण लावण्याने चक्क अर्णवचे पाय पकडले, पाय धरून त्याची माफी मागितली। अर्णव आणि ईश्वरीला मात्र हे नाटक वाटलं, तर लावण्या आणखीनच पुढे गेली। अर्णव, मी फक्त तुझ्या घरातून नाही जाणार, तर मी या जगातून जाणार आहे। मी मोठी चूक केली आहे, निर्लज्जपणा केलाय आणि आता मी स्वतःचा जीव देते, असं ती अर्णवला म्हणाली आहे। मग लावण्याचा पुढे काय होईल? अर्णव आणि ईश्वरी तिला माफ करणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळे डायनिंग टेबलवर बसलेले असतात। ईश्वरी अर्णवचं सॉरीवालं गिफ्ट तेथे घेऊन येते। हे गिफ्ट पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं। मामा विचारतो, ईश्वरीला हे सॉरीचं गिफ्ट कोणी पाठवलंय? तर अर्णव, मला काही माहीतच नाहीये, असा आणतो। अंजली म्हणते, अगं बाई, मला तर असं वाटतंय की संध्याकाळपर्यंत आपलं संपूर्ण घर हे सॉरीच्या अशा गिफ्टनेच भरून जाणार आहे। अर्णव खूप खुश होतो आणि म्हणतो, खरंच किती क्यूट गिफ्ट आहे ना। तर आकाश ईश्वरीला विचारतो, वहिनी, तुला हे गिफ्ट कोण पाठवतंय? कोण तुला सॉरी म्हणतंय? कुणी तुझं मन दुखावलंय? असं म्हणून तो अर्णवकडे पाहतो। तर ईश्वरी म्हणते, असतात काही लोक समोरच्याचं मन दुखावतात, पण त्यांना सॉरी नाही बोलता येत। सॉरी म्हणायचंय ना तर समोरासमोर तोंडाने सॉरी बोलावं ना। त्यासाठी हे गिफ्ट, सरप्राइजेस, एवढे पैसे कशाला वाया घालवायचे? इतकी सोपी गोष्ट सुद्धा काही लोकांना कळत नाही। पण अर्णव काहीच बोलत नाही। तर अंजली म्हणते, ईश्वरी, काही लोकांना सॉरी बोलता येत नाही ना, त्यामुळे ते असे सरप्राइजेस पाठवतात आणि तुझी तर मजाच आहे, तुला गिफ्ट सुद्धा मिळत आहे आणि समोरचा तुला सॉरी सुद्धा बोलतोय। पण ईश्वरीला मात्र हे आवडत नसतं। तिची अपेक्षा असते की अर्णवने स्वतःहून तिला सॉरी म्हणावं आणि गिफ्ट पाठवू नये। पण अर्णवला मात्र सॉरी बोलताच येत नसतं। अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये भांडण रंगतंय हे पाहून राजेश मात्र चांगलाच खुश असतो, पण त्याला हेच कळत नाही की यामुळे त्यांच्यातलं प्रेमच वाढणार आहे। ईश्वरी ही अर्णवला टोमणे मारत असते की आता मी हे गिफ्ट ॲक्सेप्ट करणार नाहीये, मला हे गिफ्ट नकोय। मी परत जाते आणि डिलिव्हरी बॉयला हे गिफ्ट देऊन टाकते। त्यामुळे अर्णव चांगलाच टेन्शनमध्ये येतो। अर्णव आणि ईश्वरी यांचे एकमेकांना हे टोमणे सुरू असतात। ईश्वरी अर्णवला इशाऱ्यात बोलत असते की आता मला हे गिफ्ट नकोय, मी हे गिफ्ट कुरिअर बॉयला देऊन टाकणार आहे। त्यामुळे मामा आणि अंजली चांगलेच खुश होतात। यांच्या दोघांतलं हे लुटूपुटूचं भांडण, क्यूट भांडण त्यांना खूप आवडत असतं। ईश्वरी हे गिफ्ट पुन्हा एकदा डिलिव्हरी बॉयला देऊन टाकते। त्यामुळे अर्णव खूप चिडतो। आता ईश्वरीला कसं मनवायचं हाच प्रश्न त्याला पडतो। थोड्या वेळानंतर अर्णव हा रूममध्ये असतो आणि विचार करतो, या ईश्वरीला मी इतके सरप्राईज दिले, सॉरीचं गिफ्ट कार्ड पाठवलं, त्यानंतर गिफ्ट पाठवलं, तरी ती मला माफ करत नाहीये। तोंडाने सॉरी म्हणणं काय महत्वाचं आहे का? तिला माहिती आहे ना मला सॉरी बोलता येत नाही, म्हणून ती जाणून बुजून असं करते। पण मी सुद्धा तिला सॉरी म्हणणारच, असं म्हणून अर्णव हा सॉरी बोलण्याची प्रॅक्टिस करू लागतो। सॉरी, पण समोर कोणी नसताना सॉरी बोलणं आणि समोर कोणी असताना सॉरी बोलणं यात फरक असतो। अर्णव विचार करतो, सॉरी बोलणं एवढंही अवघड नाहीये, मला जमतंय। तेवढ्यात ईश्वरी तेथे येते। ती अर्णवकडे रागारागाने पाहत असते। या माणसाला अजून सॉरी बोलता आलं नाहीये म्हणून ती चिडलेली असते आणि ती नेहमीप्रमाणे बेडवर एक दोरी लावते आणि या दोरीवर ओढणी टाकू लागते। अर्णव तिला सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करतो, पण ईश्वरी समोर त्याची बोलतीच बंद होते। तो ततफप्प करू लागतो, त्याला सॉरीच बोलता येत नाही, पण तो कसाबसा सॉरी बोलतो आणि खूप खुश होतो। ईश्वरी त्याला आश्चर्याने म्हणते, अरे बापरे, द ग्रेट ASR मला चक्क सॉरी म्हणाले। तर अर्णव हसू लागतो। ईश्वरी चिडून म्हणते, त्यात हसायला काय झालंय? सॉरी म्हटलं याचा अभिमान वाटतोय का तुम्हाला? एक सॉरी बोलायला तुम्हाला सकाळची रात्र झाली, विचार करा। आणि सॉरी बोलणं किती सोपं असतं। आपली चूक झालंय ना, पटकन सॉरी बोलून टाकायचं,
ते नाही आणि गिफ्ट कार्ड पाठवताय, गिफ्ट्स पाठवताय, सॉरी आधीच बोलले असते तर एवढं झालंच नसतं ना. आणि मला तर हेच कळत नाहीये तुम्ही असं का करताय. अर्णव चिडून म्हणतो, मी तुला सॉरी बोललोय ना, मग एवढी बडबड कशाला करतेस मला. तर ईश्वरी म्हणते, मी बडबड करते का तुम्हाला. आणि काल तुम्ही जी बडबड केली, तुम्ही जो मला त्रास दिला ना, तो तर या माझ्या बडबडीसमोर काहीच नाहीये. तुम्ही मला काल किती त्रास दिला तुम्हाला आठवतंय का. तुम्ही असं का वागलात, का सगळं केलं. अर्णव सांगतो, मला काहीच आठवत नाहीये मी असं का वागलो ते. तर ईश्वरी म्हणते, आठवा, लवकर आठवा, तुम्ही हे सगळं का केलं. अर्णवला आठवतं की तो ऑफिसमध्ये बसलेला होता आणि लावण्याने त्याला ब्लॅक कॉफी दिली. तो ईश्वरीला सांगतो, इनॉग्रेशन नंतर मी केबिनमध्ये होतो, लावण्याने मला ब्लॅक कॉफी दिली, मी कॉफी पिली आणि मगच माझं डोकं जड झालं, गरगरायला लागलं. ईश्वरी म्हणते, आत्ता समजलं, हे सगळं लावण्याने केलंय. लावण्यानेच तुम्हाला गुंगीचं औषध दिलं होतं. तुम्ही नशेत आला आणि मग तुम्ही असं वागला. तुम्हाला माहितीये का, ती लावण्या तुमचा फायदा उचलत होती, तुमच्या किती जवळ होती. अर्णव विचारतो, किती जवळ होती. ईश्वरी हात तोंडाजवळ पकडते आणि म्हणते, इतकी जवळ होती. अर्णव तिला विचारतो, पण लावण्या असं का करेल, ती काय करणार होती. ईश्वरी चिडून म्हणते, सर हे सगळं मीच तुम्हाला सांगायचंय का. तुम्हाला एवढं पण नाही कळत का की लावण्या तुमच्याबरोबर काय करणार होती, तुमच्या एवढं जवळ का आली होती. एवढं जवळ तर आजपर्यंत मी पण कधी तुमच्या जवळ नाही आले. तर अर्णव म्हणतो, का नाही आली, मग यायला हवं होतं ना, तू सुद्धा माझ्या इतक्या जवळ यायला पाहिजे. ईश्वरी त्याच्यावर चिडण्याचं नाटक करते, म्हणते, बस झालं सर, तुम्हाला काही पण सुचतंय, झोपा गुपचूप. आणि ती चेहरा फिरून घेते. ईश्वरी खूप लाजते. अर्णवच्या इतक्या जवळ जाण्याचा विचार करून ती लाजते आणि हसते. अर्णवला समजतं की ईश्वरी लाजते आणि तो सुद्धा ईश्वरीकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, पण ईश्वरी तेथून निघून जाते. अर्णवलाही आनंद होतो. हा सीन खूपच क्यूट आहे. एकूणच ईश्वरीने अर्णवला माफ सुद्धा केलंय आणि अर्णव हा चक्क तिच्याबरोबर फ्लर्ट करत होता, त्यामुळे ईश्वरी लाजली सुद्धा. तुम्हाला सुद्धा हा सीन पाहायला खूपच मजा येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे पुन्हा एकदा नाश्ता करायला डायनिंग टेबलवर बसलेले असतात. ईश्वरी अर्णवला प्रेमाने कॉफी देते. तेव्हा अंजली म्हणते, आज वातावरण बदललेलं दिसतंय, काल खूप उकाडा जाणवत होता, आज छान गुलाबी थंडी पडलीये. मामी म्हणते, हो खरंय, छान थंडी पडलीये. मामीला कळतच नाही की अंजलीला काय बोलायचंय, की आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये भांडण मिटलंय. अंजली मामीला विचारते, मामी तुझा पाय बराय ना. मामी सांगते, हो थोडा त्रास आहे, पण आता बरंय. ईश्वरी ही अर्णवशी प्रेमाने बोलत असते, त्याची सगळी बर्दास्त ठेवत असते, त्याची काळजी घेत असते. हे पाहून मामा आणि अंजलीला खूप आनंद होतो. आकाश म्हणतो, आज कुणाचं तरी सॉरी ॲक्सेप्ट झालेलं दिसतंय, म्हणूनच कुणीतरी खूप खुश दिसतंय. ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही खूप लाजतात आणि त्याच वेळेस ईश्वरीची आई सुप्रिया ईश्वरीला व्हिडिओ कॉल करते. ईश्वरी हा व्हिडिओ कॉल उचलते. मामी चांगलीच घाबरते. आता व्हिडिओ कॉलवर ईश्वरीच्या आईला आपला चेहरा दिसायला नको अशी भीती तिला वाटते. सुप्रिया म्हणते, मला तुम्हाला कॉलच करायचा होता, तुम्ही आता बिझी तर नाही आहेत ना सकाळी सकाळी. ईश्वरी सांगते, नाही आई, आम्ही ब्रेकफास्टच करतोय, तू का कॉल केला होता. सुप्रिया म्हणते, मला कालच नम्रताने तुमचं पेपर कटिंग दाखवलं, तुम्ही विंटर कलेक्शन लॉन्च केलंय ना, तुमच्या दोघांचा पेपरमध्ये फोटो आला, त्यासाठी मला तुमचं अभिनंदन करायचंय. जावई बापू कोठे आहेत, त्यांना दाखव. असं म्हणून ती ईश्वरीला कॅमेरा बाजूला करायला सांगते. ईश्वरी कॅमेरा पकडते तर यामध्ये सुप्रिया सुद्धा दिसत असते. सुप्रियाला आपण दिसायला नको म्हणून मामी ही चेहरा लपवून घेते. तर मामा विचार करतो, मामी अशी का वागते, स्वतःचा चेहरा का लपवतीये, तिला सुप्रियाला चेहरा दाखवायचा आहे की नाही. तर सुप्रिया ही अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं अभिनंदन करते आणि म्हणते, ईश्वरी मला सगळ्यांशी बोलायचंय. ईश्वरी अर्णवला फ्रेममध्ये पकडते तर मामी चांगलीच घाबरते आणि चमचा खाली पडलाय असं नाटक करून टेबल खालीच जाऊन लपते. सुप्रियाला आपण दिसायला नको अशी तिची सगळी धडपड सुरू असते. सुप्रिया अर्णवला म्हणते, जावई बापू तुमच्यामुळेच आज ईश्वरीचा पहिल्यांदा पेपरमध्ये फोटो आला, तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन, खूप चांगलं इनॉग्रेशन झालं. तर अर्णव म्हणतो, आई यात माझं काहीच क्रेडिट नाहीये, तुमच्या मुलीनेच सगळं केलं, तिच्यामुळेच आमची ती डील झाली, त्यामुळे तिचा तो हक्क आहे. सुप्रियाला आनंद होतो. सुप्रिया म्हणते, मला घरातील सगळ्यांशी बोलायचंय. सगळ्यात आधी अंजली फोन घेते आणि विचारते, तुम्ही बरे आहात ना, तुम्ही आमच्या घरी येतच नाही, लवकर या. तर सुप्रिया म्हणते, हो मी येईल, पण तुम्ही सुद्धा आमच्या घरी या. तेव्हा आकाश
हा तिला चक्क नम्रताबद्दल विचारतो की नम्रता ठीक आहे ना. सुप्रिया सांगते हो नम्रता बरी आहे आणि मी सुद्धा बरी आहे. त्यानंतर मामा फोन घेतो आणि विचारतो तुम्ही ठीक आहात ना आणि आमचे व्याही कसे, त्यांची तब्येत ठीक आहे ना. सुप्रिया सांगते हो आमच्या दोघांचीही तब्येत ठीक आहे. मामी चांगलीच घाबरते की आता यांनी माझ्या हातात फोन द्यायला नको म्हणून मामी तेथून पळून जाते. मामा सुद्धा पुन्हा एकदा अंजलीकडे फोन देतो आणि मामी कुठे गेली हे पाहायला तिच्या मागे मागे जातो. ईश्वरी सुप्रियाला म्हणते आई मला काही क्लिअर फोटो दिसत नाहीये, मी तुला साधा कॉल करते. आणि ती सुप्रियाला साधा कॉल करून तिच्याशी बोलू लागते. या दोघांच्या गप्पा सुरू असतात. ईश्वरी अर्णवसाठी पालक पनीर बनवायची म्हणून सुप्रियाला पालक पनीरची रेसिपी विचारते. तर इकडे मामी रूममध्ये येते. सुटकेचा निश्वास सोडते की आज सुद्धा थोडक्यात वाचले, नाहीतर त्या सुप्रियाला कळलं असतं मी याच घरात राहते. मामा तेथे येतो. तो वल्लरीकडे संशयाने पाहतो आणि विचारतो वल्लरी हे तुझं काय चाललंय. वल्लरी चांगलीच घाबरते आणि विचारते काय चाललंय. तर मामा म्हणतो मला कळलंय तू ईश्वरीच्या आईला इग्नोर करण्याचा प्रयत्न करते ना, तुला ती आवडत नाही. पण आता एक लक्षात ठेव, ईश्वरी आपल्या घरची सून आहे आणि तुला तिला स्वीकारावंच लागेल. असं इग्नोर करणं चांगलं दिसत नाही. मला तर तुझ्यासारखं जमतच नाही की समोरच्याला इग्नोर करणं, त्याच्याकडे लक्ष न देणं. तर मामी म्हणते ठीक आहे पण मी तुम्हाला सांगितलंय ना की मला ती मुलगीही आवडत नाही आणि त्या मुलीच्या घरातलं तिच्या माहेरचं कुणीही आवडत नाही. त्यामुळे माझ्याकडून ही अपेक्षा ठेवू नका की मी तुमच्यासारखं त्यांच्या पुढे पुढे करेल, त्यांच्या चौकशा करेल. त्याच वेळेस ईश्वरी तेथे येते आणि म्हणते मामी मी माझ्या आईला सांगितलं की तुमचा पाय मुरगालाय, तिला तुमची काळजी वाटली, तिला तुमच्याशी फोनवर बोलायचंय. मामीला मोठा धक्काच बसतो. ती विचार करते आता जर मी नकार दिला तर सगळ्यांना संशय येईल. ती फोन कानाला लावते. सुप्रिया तिची विचारपूस करते तुम्ही बऱ्या आहात ना, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मी ईश्वरीला एक लेप बनवायला सांगितलाय, ती लेप तुमच्या पायाला लावून देईल, तुमचा पाय लवकर बरा होईल. वल्लरी हो म्हणते. तर सुप्रिया म्हणते मला तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. असं वाटलं आपली खूप जुनी ओळख आहे. हे ऐकून वल्लरीला मोठा धक्काच बसतो. ती खोकला येण्याचं नाटक करते. त्यामुळे सुप्रिया फोन कट करते. ईश्वरी तिला पाणी प्यायला देते. मामीची मात्र चांगलीच टरकलेली असते की सुप्रियाला आपलं सत्य कळायला नको, तिला कळायला नको की मी याच घरात राहते. तेवढ्यात अर्णव लावण्यावर जोरात ओरडतो तू कस काय या घरात आली, निघ आत्ताच्या आत्ता इथून बाहेर. हे ऐकून मामा आणि ईश्वरी लगेचच हॉलमध्ये येतात. इकडे लावण्या घरी आलेली असते. अर्णव तिच्यावर खूप ओरडतो आणि विचारतो तुझी हिंमत कशी झाली या घरात येण्याची, काल तू जे काही केले ना त्यानंतर मला तुझं तोंड पाहण्याची इच्छा नाहीये, निघ आत्ताच्या आत्ता घराबाहेर. तर लावण्या ही चक्क रडत असते. ती अर्णवची हात जोडून माफी मागते. यार मला माफ कर, माझी खूप मोठी चूक झालीये. मामा आणि ईश्वरी तेथे येतात. घरातील सगळे लोक तेथे जमतात. लावण्या ही रडत असते आणि अर्णवची माफी मागते. तर ईश्वरी चिडून म्हणते बस झालं लावण्या मॅडम, तुमचे हे मगरीचे अश्रू ढाळण्याची गरज नाहीये. तुम्ही काल जे काही केलंय ना त्यानंतर तुम्ही तुमचं तोंड आम्हाला दाखवायला नव्हतं पाहिजे, पण तुम्ही निर्लज्जासारख्या या घरात परत आलाय. निघा आत्ताच्या आत्ता येथून. लावण्या म्हणते ईश्वरी मला माफ कर, माझी खूप मोठी चूक झालीये, मी खूप चुकीचं वागलीये, पण मी आता असं परत करणार नाही, तुम्ही सगळे मला माफ करा. लावण्या इतकं रडतीये, सगळ्यांची माफी मागतीये. हे पाहून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. राजेश वल्लरी तिच्याकडे आश्चर्याने पाहत असता. कोणाला काही समजतच नाही की लावण्याने नेमकं असं काय केलंय ज्यामुळे ती इतकी दुःखी झालीये आणि अर्णव ईश्वरीची माफी मागतीये. मामा विचारतो अरे आम्हाला तरी सांगा नेमकं घडलंय काय, या लावण्याने असं काय केलंय की ती तुमची माफी मागतीये. अर्णव मामाला झालेला सगळा प्रकार सांगतो की या लावण्याने काल काय काय केलंय. तो सांगतो की काल इनॉग्रेशन नंतर मी माझ्या केबिनमध्ये बसलेलो होतो, तेव्हा लावण्या तेथे आली. तिने मला ब्लॅक कॉफी दिली, पण या ब्लॅक कॉफीमध्ये गुंगीचं औषध टाकलेलं होतं. मी ही कॉफी प्यायलो आणि मला नशा चढली आणि त्यानंतर या लावण्याने माझा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या सेन्सेसमध्ये नाहीये, मी शुद्धीत नाहीये याचा फायदा उचलून ती माझ्या जवळ येत होती, माझा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत होती. पण ऐनवेळेस ईश्वरी तेथे आली आणि तिने मला वाचवलं. हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तर लावण्या ही एकदम शर्मेने मान खाली घालते आणि ढसाढसा रडण्याचं नाटक करू लागते. तिला जे काही केलंय त्याचा तिला पश्चाताप झालेला नसतो, पण सगळ्यांसमोर मी खूप दुःखी आहे, मला माझी चूक समजलीये असं नाटक करण्यासाठी ती रडत असते.
मामा चिडून म्हणतो, छी लावण्या, किती वाईट काम केलंय तू, तुला लाज नाही का वाटली हे सगळं काही करायला. अंजली सुद्धा तिच्याकडे रागारागाने पाहते. लावण्या ही हात जोडते आणि म्हणते, हो ना मामा, मला खूप लाज वाटली, मी शेमलेस आहे, मी निर्लज्ज आहे, माझी चूक झाली, पण मला माझी चूक समजलीये म्हणूनच मी यारची माफी मागायला आलीये. तर अर्णव चिडून म्हणतो, मला तुझी माफी नकोय, तू आत्ताच्या आत्ता या घराबाहेर निघ, या घरात एक क्षणही थांबू नको. लावण्या ही चक्क अर्णवचे पाय पकडते. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. लावण्या म्हणते, यार मला माफ कर, माझी खूप मोठी चूक झालीये, पण असं मला घरातून हाकलून देऊ नको, माझ्यावर एवढा चिडू नको. अर्णव म्हणतो, लावण्या इनफ, तू असे पाय धरून माफी मागू नकोस, मी तुला माफ करणार नाहीये, आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जा. तर लावण्या म्हणते, तू फक्त मला एकदा माफ कर, हे घर काय, मी तर हे जगच सोडून जाणार आहे. मला स्वतःचीच इतकी लाज वाटतेय ना की मला जगण्याचीही लाज वाटतेय. मी आता जगणार नाहीये, स्वतःचा जीव देणार आहे. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. लावण्या ही अर्णव आणि ईश्वरीची पुन्हा पुन्हा माफी मागत असते आणि लावण्याचा हा पोपट झालेला पाहून राजेश चांगलाच चिडतो. कारण लावण्यास तिची तुरुपका इतका होती आणि लावण्या ही अर्णव आणि ईश्वरीला दूर करेल असं त्याला वाटत होतं. पण तिची ही अवस्था झालेली पाहून ती खूप चिडते. तर लावण्याची ओव्हर ऍक्टिंग मात्र सुरूच असते. ती रडत असते, हात जोडून माफी मागत असते, स्वतःलाच दूषणं देत असते की माझी खूप मोठी चूक झाली, मी निर्लज्ज आहे, मी शेमलेस आहे, मी जे काही केलंय ते खूप चुकीचं केलंय. ती ईश्वरीला म्हणते, ईश्वरी तू तरी मला समजून घे ना, माझं आणि ARचं लग्न ठरलं होतं, आमची मेहंदी आणि हळद सुद्धा होणार होती, पण ऐनवेळी तो तुझ्याशी लग्न करून येथे आला, मग मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकले, मी भावनेच्या भरात हे सगळं केलंय, पण तू मला माफ कर, AR तू मला माफ कर. अंजली लावण्याला जाब विचारते, लावण्या तू हे खूप चुकीचं केलंय, तू असं का केलंस. तर लावण्या म्हणते, ताई मी आत्ताच सांगितलं ना, माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये, मी स्वतःवर कंट्रोल नाही करू शकले, अर्णववर माझं किती प्रेम आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये आणि त्यामुळेच मी त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला, पण आता मला माझी चूक समजलीये, मी जे काही केलं त्यासाठी मी तुमची माफी मागते, तुमच्या सगळ्यांची माफी मागते. असं म्हणून ती ईश्वरीचा हात हातात घेते. लावण्या तिला सॉरी म्हणते की यानंतर मी पुन्हा असं कधीच करणार नाही, अर्णवकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करणार नाही. पण ईश्वरीला मात्र तिच्यावर विश्वास नसतो. हे सगळं ती खोटं बोलते असंच तिला वाटत असतं. पण लावण्याची गॉड लेव्हल ऍक्टिंग सुरूच असते. ती सगळ्यांची पुन्हा पुन्हा माफी मागत असते, अर्णवची ईश्वरीची माफी मागत असते, रडत असते, हात जोडत असते. त्यामुळे सगळ्यांनाच तिची दया येते. खरंच लावण्याला पश्चाताप झाला की काय, खरंच तिला आपली चूक समजली काय असं सर्वांना वाटतं. तर मामी आणि राजेशला मात्र खूप राग आलेला असतो. या लावण्याला सगळ्यांनी माफ करायला हवं, नाहीतर आपलं काही खरं नाही असंही त्यांना वाटतं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी हे अर्णवला समजावून सांगणार की लावण्या आता जे काही बोलली ना ते चुकीचं होतं. खरं प्रेम असं जबरदस्तीने नाही मिळवता येत, तर प्रेमामध्ये त्याग महत्वाचा असतो. आणि जर आपलं समोरच्या व्यक्तीवर प्रेम आहे पण त्याचं जर आपल्यावर प्रेम नाहीये ना, तर त्याला असं चुकीच्या मार्गाने मिळवणं हे खूप चुकीचं आहे, गैर आहे. आणि लावण्याने गुन्हा केलाय, गुन्हा. तेव्हा ईश्वरीला अर्णव विचारणार, तुला प्रेमाबद्दल चांगलंच माहितीये, एवढं कळतं का तुला प्रेमाबद्दल, तू कधी याआधी प्रेम केलंय का, कोणावर प्रेम केलंय का. तर ईश्वरी म्हणणार, नाही मी तर कोणावरच प्रेम केलं नाहीये. तेव्हा अर्णव तिला समजावून सांगणार, मग तू प्रेम करायला हवं, मग तुला प्रेमाचा खरा अर्थ कळेल. या सगळ्या फिलॉसॉफिकल पुस्तकी गोष्टी आहेत आणि या बोलून काही नसतं. एकदा खरं प्रेमात पडलं ना मग तुला प्रेमाचा खरा अर्थ समजेल. ईश्वरी ही अर्णवकडे प्रेमाने पाहणार आणि मनातल्या मनात विचार करणार, सर मी प्रेमात पडलीये, पण तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही हेच मला कळत नाहीये म्हणून सांगत नाहीये. थोड्या वेळानंतर अर्णव ईश्वरीला सांगणार की आज मी तुला ट्रीटला घेऊन जाणार आहे. आणि ईश्वरी नम्रताला हे फोन करून सांगेल की अर्णव सर मला ट्रीटला नेताय. नम्रता तिला म्हणेल, हा खूप चांगला चान्स आहे, आज तू तुझ्या मनात अर्णव सरांबद्दल जे काही आहे ना ते त्यांना स्पष्टपणे सांगून टाक की तुझं त्यांच्यावर प्रेम आहे. हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्का बसेल. तर दुसरीकडे लावण्या आणि राजेश हे पुन्हा एकदा प्लॅन बनवतील की आता अर्णव हा ईश्वरीला ट्रीटवर घेऊन जातोय, पण त्यांचा हा प्लॅन फ्लॉप करायचा, त्यांना एकमेकांवर वेळ नाही मिळू द्यायचा, त्यांचं प्रेम नाही फुलू द्यायचं.
असं हे दोघं ठरवणार. म्हणजे लावण्याने आता घरात जो काही राहाडा केला, माफी मागण्याचं नाटक केलं, ते खरंच नाटक होतं. कुत्र्याचं शेपूट हे कितीही वर्ष एखाद्या पाईपमध्ये ठेवलं तरी ते वाकडंच. तसं लावण्या आणि राजेश हे कधीच बदलणार नाही. ईश्वरी आणि अर्णवला आता ट्रीटला जाऊ द्यायचं नाही, यासाठी हे दोघे प्लॅन बनवताय. लावण्याने घरात जे काही नाटक केलं, अर्णवची पाय धरून माफी मागितली, त्यामुळे तिला अर्णवची माफी तर मिळाली, पण लावण्या कधीच बदलणार नाही आणि तिचे प्लॅन सुरूच ठेवणार, एवढं मात्र नक्की. म्हणजे एकूणच आता लावण्याला ईश्वरीने तिच्या गुडघ्यावर आणलंय. लावण्याच्या सणसणीत थोबाडीत तर मारली, पण लावण्याला चक्क अर्णवची पाय धरून माफी मागायला सुद्धा लावली. त्यामुळे लावण्याची चांगलीच जिरलीये आणि यानंतर ती जे काही प्लॅन करेल ते सगळे प्लॅन ईश्वरी आणि अर्णव नक्कीच हाणून पाडतील, एवढं मात्र नक्की. पण त्यापेक्षा भारी ट्विस्ट येणारे अर्णव आणि ईश्वरीमध्ये. आजपर्यंत अर्णव हा ईश्वरीला कधीच कोठे घेऊन नाही गेलाय, ट्रीटला नाही किंवा डेटवर नाही, पण आता ऑफिशियली तो ईश्वरीला पहिल्यांदाच डेटवर घेऊन जातोय आणि या दोघांची डेट नक्कीच खूप रोमॅन्टिक असेल यात शंका नाही. कारण अर्णव हा ASR आहे. तो ईश्वरीला एखाद्या खूपच रोमॅन्टिक ठिकाणी घेऊन जाईल, जेथे फक्त तो आणि ईश्वरी असेल. कदाचित कॅन्डल लाईट डिनर असेल, तेथे कुणीतरी व्हायोलिन वाजवत असेल, रोमॅन्टिक गाणी सुरू असतील आणि या मेणबत्तीच्या मंद प्रकाशामध्ये ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या गुलाबी प्रेमाला सुरुवात होणार. दोघे डेटवर असतील आणि कदाचित ईश्वरी ही नम्रताचा ऐकून अर्णवला आय लव्ह यू सुद्धा म्हणेल, अशी सुद्धा शक्यता आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा अर्णव आणि ईश्वरीची पहिली डेट पाहायला एक्सायटेड आहात ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.